अंधाराकडे कोणी पाहत नाही. काहीसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, म्हणून सुरत तो जाती राहील. हे तुमचे अनुभव आहे. अंधारात जा तर तुमची स्वतःची सावली तुम्हाला सहकार्य करीत नाही. बाकीचं जाऊ द्या. अंधेरे में छाया साथ नहीं देती और बुढ़ेपे में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून उत्तमाची मुळे कीर्ती माझी. मी का सांगतो एवढं की या संबंधाने आणि पूर्णविराम याच्यात आहे. बाकी किती चांगलं काम बंगल्याचं करा तरी पूर्ण होत नाही. किती चांगला बांधा. बंगला बांधल्यानंतर कृष्णा महाराज मग वास्तुशांती पंगत बसलेली अंगणात. घरमालक फिरतो, नामदेवराव फिरावं लागतं. बरोबर सावकाश जेव्हा नामदेवराव, पोटभर जेव्हा, लाजू नका नाना तात्या, लाजू नका रावसाहेब, काकासाहेब, लाजू नका. मालक फिरतो आणि जेवणारा म्हणतो थांबा, एवढा पैसा होता मग पत्रा का टाकला, स्लाब का नाही होतला. याच्या नाकीनं वाली एकटा आवडलं 12 महिने, खालचं फुकटची बुंदी खाऊन सला त्याला. त्याच्या पुढचं म्हणतं अजून एवढं चांगलं घर बांधलं, डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला, देवघर का नाही बांधला. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही. त्याचं नाव घर आहे. अपूर्ण राहत नाही ते मंदिर आहे. पाया खोकला, चोथा झाला, भिंती झाल्या, शिखराचे काम झालं आणि ब्रह्मचारी आणून येशोबाबा कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. देवळाच्या कामा कळस पूर्ण विराम यामध्ये. विठ्ठल सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. निलेशजी केदार यांच्याच मध्ये आहे हे गाव नाही का. या आनंद आहे. धरणी जी होती चित्ती तिची डोळा दिसते. गावकऱ्यांनी जो संकल्प केला होता, ज्याच्यासाठी सगळे गाव झटलं, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे, आणि ते कार्य पूर्ण झालं. धरी जी होती चित्ती तेची डोळा दिसते. तुकोबाला म्हणतात आले आवडीची फळ, त्याचं आडनाव आघाव आहे. थोडा आगाऊपणा करेल तर सांभाळून आले आवडीची फळं झाले कारण सकळ. हा आनंदाचा प्रसंग आहे. घाबरू नका. हो माहिती तुम्ही घाबरू नका. असं तिसरंच होऊन बसते. मग आम्हालाही कळतं ते बाबा काय म्हणतील, बाबा काय म्हणतील. आणि बाबाच्या घरी गेल्यावर बाबा काय करत, बाबांनी समजून घेतलं पाहिजे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. पहिल्या चरणावर पहिला प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक. आपण थोडा संदर्भ लक्षात घ्या. त्या दैवतावर त्या भक्ताची निश्चित श्रद्धा. एकदा संत तुलसीदासजींच्या पुढे भगवान श्रीकृष्ण आले, पण तुलसीदासजींनी नमस्कार केला नाही. भगवान श्रीकृष्णाला वाटलं या बुवानं ओळखलं नसत, म्हणून परिचय दिला. मी भगवान श्रीकृष्ण. असील मग म्हणजे देवा तू या स्वरूपामध्ये गोपिका पागल केल्या असेल, पण हा तुलसीदास तुला नमस्कार करणार नाही. का कहा कहो छबी आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तबन में धनुष बांधले हात. मी पाया पडावं असं वाटतं का?
रामाच्या रूपात लोटांगण घालील तुला. देव वापस गेला, राम रूपात आला. मुरली मुकुट तुराय के धनुष्य बाणले हात, तुलसी दास के कारण ब्रजनाथ भय रघु. ही एकनिष्ठ उपासना. एक तो तीर्थावळीचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. ज्ञानोबा राय पांडुरंगाला म्हणाले, देवा मला तीर्थयात्रेला जायचंय. मग काय प्रासंगिक करार गाडी नाही, तुमचा नामा फक्त सोबतीला द्या. नामा सोबतीला द्या म्हटल्याबरोबर पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली सगळे देईल, माझा नामा नाही देणार. का? क्षणभर माझा नामा दिसला नाही तर पाण्याशिवाय मासातची माझी अवस्था होत असते. मला दुसरं काही नको देवा, फक्त नामा नेणार. हो नाही करता करता 6:45 होच म्हटलं. मला वाटलं मीच वेळ सांभाळतो, पण पिंपळवाडी आमच्या पुढे 2 पावलं आधीच सुरू केलं. हुशार मंडळी. ठीक आहे तेव्हा नामदेवराय आले. पांडुरंग म्हणाले, नामा तुला ज्ञानोबारायच्या सोबत तीर्थयात्रेला जावं लागेल. बाळ डोळे केले नामदेवाने. किती वेळा सांगत तेव्हा तुम्हाला, वतना आमची निराश पंढरी विठोबाचे श्री नांदन तो सेवा करू निमित्त मनोभावे प्रसाद स्वभाव देईल. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हे पाय देते. वैकुंठाशी आम्हाला धारू नको हरी, वास दे पंढरी सर्वता. अरे हो शांत हो बाबा, पण मी ज्यांच्या सोबत पाठवतो ते कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञान. समजू शकतो, काळजी करू नका. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा. ठीक आहे देवा, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना जातो, पण एका अटीवर. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तीर्थयात्रेत वाटेल त्या देवाच्या पाया पडतील, पण तुमचा नामा नाही पाया पडणार. का? माझं ठरलंय देवा, कटावळी कर नाही जा देवा. कमरेवर नाही, पाय विटेवर नाही, हा नामा त्याचं दर्शन घेणार नाही. कटावरीकर नाही ज्या देवाचे, नेघे ने तयाचे दर्शन. याला म्हणतात एकनिष्ठ उपासना. अजून 1-2 प्रमाण देतो कृष्णबुवा, प्रमाण देतो. मान तोडावया करशस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे आन. हे नामदेवरायचं प्रमाण आहे. रस्त्याने जात असताना सशस्त्र गुंडांची टोळी आम्हाला आडवी झाली, तलवारी दाखवल्या, सांगितलं विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं नाव घ्या, नाही घेणार. मुडकं तोडू तरी चालेल. मान तोडावया करशस्त्रांचे, कठीण बहुतांचे उभारिले, तरी न वदे आन काही या विठ्ठला वाचून. अजून एक प्रमाण. ब्रह्मदेवाशी झाल्या भेटी, तोही वदेल ऐशा गोष्टी. जर ब्रह्मदेव रस्त्यात भेटला तो म्हणाल विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करा, तर आम्ही म्हणू याचे 4ही डोके फिरले. ब्रह्मदेवाशी झाल्या भेटी, तोही वदेल ऐशा गोष्टी, तरी चळला पोटी निभ्रांत जाणार. आमचा विठ्ठल प्रचंड,
प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड, आणि विठ्ठलाशिवाय दुसरे तर तोंड पाहणार नाही. ही सगळी प्रमाण लक्षात ठेवा. एक कंजूस होता, तिकडची गोष्ट सांगतो बाबा, इकडे कीर्तन करायचं आपल्याला. बरोबर आहे साहेब. कंजूस, मक्खी चूस म्हणजे तुपाच्या वाटीत नाही, कढीच्या वाटीत जरी माशी पडली तरी ते माशी तशी फेकत नव्हतं. आता फार महाग आहे का कढी? कढीतून माशी काढायचं, चष्मा लावून माशीकडे बघायचं, हिला किती कढी चिकटली, आणि तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करून मग माशी फेकायचं. म्हणजे माशी चोखून चोथा करून माशीला फेकणे, याला मक्खी चूस. बस हे कळलं तुम्हाला. नुसत्या हाताने कावळ्याला मारणे, जेवता जेवता वरण भात खाताना जर कावळ्या आला, त्याला प्रश्न पडायचा, जर आपण खडा फेकून मारला कावळ्याला तर त्याच्यापर्यंत हाताला चिकटलेली भाताची शीत जाईल, आणि कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक माझ्या उदार कुळाला लागल. याला म्हणतात नुसत्या हाताने कावळ्यानं मारणे. कंजूस पहिल्यांदा पंढरपूरला गेलं, जवळजवळ 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा आयुष्यात पंढरपूरला गेलं. मग पांडुरंगानं ठरवलं, कृष्णाबुवा याची परीक्षा ठरवली घ्यायची आपण. चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ झाल्यावर पांडुरंग वासुदेवाच्या रूपात आले. हे टावेलने अंग पुसत होतं. वासुदेवाच्या रूपातल्या पांडुरंगानं सुरू केलं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजोरीच्या खंडोबाला, देहूगावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, गाडा वाचून नाही, माया वाचून कामापुरता आपल्याकडे धंदा आहे ना. काय पाहिजे काही नाही, एक पैसा. वासुदेव म्हणला, आता नया पैशाचं दान न करता 80 वर्ष जगलं ते साध्या डोक्याचं असेल का? तुम्ही डोकं चालला. तुम्हाला वासुदेवा पहिल्यांदा पंढरपूरला आलो, अनुभवी वारकऱ्यांनी सांगितलं की पंढरपूरला जा, पण तिथे चंद्रभागेच्या वाळवंटात चोऱ्या होतात, पैसा नेऊ नको. म्हणून मी नया पैसा आणला नाही, टावेल चड्डीवर आलो. तुम्हाला पैसा पाहिजे तर खोलीवर या, खोलीवर. वासुदेव म्हणला, ठीक आहे बाबा, खोलीवर येतो. गेला वासुदेव गर्दीत निघून हा खोलीवर आला, आतून कडी लावली, कपडे बदलू लागला, आणि मनात म्हणतोय, मूर्ख दिसला वासुदेव. पंढरपुरात मठ किती, मजले किती, खोल्या किती, निदान विचारायचं कोण्या धर्मशाळेत, कोणत्या मजल्यावर, किती नंबरच्या खोलीत. मूर्ख दिसला म्हणला वासुदेव. एवढ्यात बाहेरून दरवाजावर थाप पडली, आणि जसं दार उघडलं, आळंदीच्या ज्ञानोबाला, तुम्ही म्हणलं की खोलीवर या. अरे मी सहज म्हणलं, मग मी सहजच आलो, पैसा काढा. हा म्हणला वासुदेवा. आल्या आल्या पैसे मोजले, 350 रुपये भरले. जायला तेवढीच तिकीट आहे. कंडक्टर 1 रुपया कमी असला तर तिकीट देत नाही, म्हणून तिकिटाची अडचण येणार आहे. मग काय करू? काही नाही, गावला या, देऊ तुमचा पैसा. वासुदेव म्हणला, ठीक आहे, तिकिटाची अडचण आहे ना, मी गावला येतो. वासुदेव गेल्यावर हा म्हणला मूर्ख दिसला वासुदेव. 350 जाण्याचे मतीमामान, 350 येण्याचे, 700 रुपयाचा तिकीट खर्च करून नया पैशाच्या दानाला कोणी येईल का? मूर्खातला मूर्ख. मग यानं घाई घाई बाजार केला. नामदेवा, गोंगड्या, बांगड्या, ते तुम्हाला चांगलं पाठ आहे, खुळखुळा, गोपीचंदन, बुक्का, आणि लक्झरी बस पकडली. कृष्णाबुवा 8 तासात घरी आला. निलेश भाऊ, बायकोला वाटलं जन्मात कधी पंढरीला गेलं नाही, 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा गेलं. मग बिचारीनं पाठ मांडला, गरम पाणी बादली भर याचे पाय धुवायला. पाय धुवून झाल्यावर मग आज सगळे सोडला बाजार. बायको सहज म्हणली, कशी काय झाली वारी? चांगली झाली. काही नवल विशेष? हा, विशेष घडलं म्हणला. वासुदेव आलता, वाळवंटा, पैसा मागत होता. मग मी देतोय त्याला पैसा. खोलीवर म्हणलं, तू खोलीवर आलं. मग रसायला तिकिटात कमी पडतंय. मग म्हणलं मी गावला या. मग तो म्हणला गावला येतो. मग काय तुझं डोकं फिरलं का? 350 येण्याचे, 350 जाण्याचे, 700 रुपये खर्च करून मूर्खातला मूर्ख तरी येईल का कोणी? बायको घरातून म्हणली, अंगणात कोण आलं? तेच होतं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजोरीच्या खंडोबाला. मला हाच लागलाय पंढरपुरापासून. आता एकच उपाय आहे म्हणला, मी मरायचा नाटक करतो, तू रडायचा नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून घेतला पैसा काही निघून झालं. हे धाडकन कोसळलं, नाटकीच होतं, आणि बायकोनं रडायला सुरुवात केली. जोरात रडू लागली. सगळा समाज जमा झाला. नाकाला कापूस लावायचे लोक, तर हे कापूस उडू देत नव्हतं. कापूस उडला तर पैसे जातो. बायको अशी नाटकी होती, कधी पंढरपूरला नाही गेले, आणि पहिल्यांदा गेले, आल्या आल्या मिले. लोक म्हणले याला म्हणतात नशीब. अरे जन्म गेला वाऱ्या करता करता, पण असं बरं
आणि तो वासुदेव अंगणात पाहला आणि विचारलं ग्रामस्थांनी, कुठले आपण? पंढरपूर. तिकडे कुठं? मालकाकडे. त्यासाठी पैसा देतो मला मालक. पैसा तो नेला. आता होता की अटॅक आला. वाईट झालं म्हणला. आता ज्याच्या नावावर मी इथपर्यंत आलो, अंतयात्रा उरकल्याशिवाय कसा जाऊ म्हणला वासुदेव. आणि डेड बॉडीला कळालं हे पेटवल्याशिवाय जात नाही, आणि जिवंत आव म्हणा तर पैसा जातो. सगळी तयारी सुरू झाली. पाडी तापवणं सुरू, रडारड सुरू. याला बाहेर काढलं, गरम पाण्यानं नाव घातलं. चटका बसला तरी हुस म्हणेना पैसा जातो. चौघानं खांद्यावर घेतलं. वेळ कधी आहे ना? हा, एकच तास आहे. घेतलं, उरकलं, चालली सगळी प्रेत यात्रा. वासुदेव प्रेत यात्रेत बगडी गुरुजी. आळंदीच्या ज्ञानोबाला, जिल्ह्याच्या खंडोबाला वासुदेव. याला चितेवर ठेवलं तरी म्हणेना मी जिवंत आहे म्हणून. अग्नी पेटवला, जाळ झाला. तेव्हा ते पेटणारं नाही घाबरलं, वासुदेवच घाबरला. देवाला वाटलं मरतही नाही. वायवंटापासून मागे लागलेलं काय एका पैशानी मरतो, माझा पैसा सुटला. तो म्हणला ह्याही पठ्ठ्या उठला. ज्ञानोबा राय दृष्टांत एकोत्तराची वाडी, जळते आगी घाली ती उडी. एका नव्या पैशासाठी पेटत्या आगीत उडी घालतात. एवढं ज्याचं धनावर प्रेम असतं, आम्हा नारायण पैसा. भावे लोभे आवडे धन, आम्हा नारायण पैसा परी. पतिव्रताने अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणे. तसं अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचून त्या पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करणं आम्हाला ब्रह्महत्येसारखं पाप आहे असं म्हणणारे संत. एवढंच नाही, एका विठ्ठला वाचून न करू आणि का भजन. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं भजन करणार नाही. एवढंच नाही, विठ्ठलाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही. तुझा शरणागत शरण, शरणागत शरण जाऊ आणि कासी. तुका म्हणे लाज कवना हे का नसी. असं साक्षात पांडुरंगाला म्हणणारे तुकोबार आहे की तुझा शरणागत भक्त दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुझा आहे असं पांडुरंगाजवळ म्हणतात. आणि इथं
शरणागत शरण जाऊ आणि कास तुका म्हणे नाद कवणा असं पांडुरंगाला सांगतात आणि इथं हनुमंताला शरण जातात. मी सुरुवात करताना बोललो होतो पहिल्या चरणावर पहिला प्रश्न विठ्ठल. याचं कारण आहे हनुमानजी हे संत आहे. कितीतरी प्रमाण याच्यावर सांगता येतील. हनुमानजी जेव्हा लंकेत गेले ना, लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं मंदिर, आणि मंदिर समजून हनुमानजी आत प्रवेश करायचे. त्यात मल्लयुद्ध, मांसभक्षण, मदिराप्राशन हे दृश्य पाहून वापस यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा एक जहात अगणित जोधा. असे जवळजवळ पहाटेपर्यंत फिरले हनुमानजी लंकेत कितीच्या शोधार्थ. पहाटेपर्यंत पहाट झाली. एक घर असं दिसलं लंकेमध्ये, एकच घर टेटे गुरुजी. त्याच्या अंगणात तुळशीचं वृंदावन आणि भिंतीवर धनुष्य बाणाचं चित्र. हनुमानजीच्या लक्षात आलं हा हबप आहे. आनंद झाला. दयाचे द्वारे तुळशी वृंदावन धन्य ते सदन वैष्णवाचे. तुळशी वृंदावन पाहिलं, आनंदाला पारावर नाही. पण हनुमानजीला शंकाही आली. मला फसवण्यासाठी रावण बाबांना नाटक तर केलं नसेल. काही काही माणसं घरापेक्षा वृंदावनाला खर्च जास्त करतात नाही. थोडंसं हिरवीगार वटाई मोठा असतो, राधाकृष्णाचे फोटो असलेली स्टाईल लावून ते वृंदावन सजवलं जातं. याच्यावरून आतमध्ये सगळे वारकरीच राहतात बंगल्यात, असं शोपिंग डोकं चालवायचं नसते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. रामायुध आनंद झाला. आनंदच होत असेल. पण मनमयी तर्क करे कपिला जाऊ. तर्क सुरू झाला. मनमयी तर्क करे कपिला जाऊ. लंका निश्चर निकर निवासा इहा कहा सज्जन करबासा. सगळं नगर जर राक्षसांचं आहे, इथं हबप असलच कसा. लंका निश्चर निकर निवासा इहा कहा सज्जन करबासा. मनमयी तर्क करे कपिलागा तेही समय विभीषण जागा. त्याच वेळेला विभीषणजीला जाग आली. अंगणात हनुमानजी आहे, आत विभीषण जागे झाले. पण जागे झाल्यावर तंबाखूला चुना मारला नाही. काही काही माणसं तयारीनं झोपतात. उशाखाली पुडी, चुन्याची डबी, उठून बसलं म्हणजे डोळे उघडत नाही. तंबाखू त्याला चुना, चुना आणि तंबाखू मळल्यावरती गोळी तोंडात टाकल्यावर डोळे उघडते. भगवंत म्हणे अरे जुना जो खाय तंबाखू चुना तो रक्त माझा जुना. हनुमानजी जागे, विभीषणजी जागे झाले. ते रामाचं नाव घेत जागे झाले. राम राम ते सुमिरन केला. उठल्या उठल्या रामाचं भजन करतोय हे ऐकलं हनुमानजीच्या आनंदाला पारावर नाही. अरे हा रामाचा भक्त आहे. जेव्हा दोघांचं मिलन झालं तर वाढवत नाही, तुम्हालाही ऐकत राहावं वाटतं, पण अभंगा करता सांगायचं. आणि तेव्हा विभीषणजी म्हणाले हनुमंता, मोर भरोस भासून हनुमंता. आज माझा विश्वास बसला की माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. कशावरून? राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारख्या संतांनी ब्रह्ममुहूर्तावर माझ्या घरी येऊन दर्शन दिलं म्हणजे माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. म्हणजे हनुमानजी संत आहे हे वैऱ्याच्या भावानेही कबूल केलं. विठ्ठल मग शरण का जातात? तर तुकोबारानं देवाकडे जी काही मागणी मागितली त्यात ही मागणी आहे. हरिदासाची घरी मद उपदवा जन्मांतरी मनसी काही माग याची देगा लोटा याची देगा भांडवला. आणि तिसऱ्या चरणामध्ये
माग म्हणत असतील देवा तर एक इच्छा आहे, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, संतांना लोटांगण घालताना मला लाज वाटू देऊ नका, हिची देगा पांडुरंगा. आणि हनुमानजी संत आहे आणि म्हणून शरण शरण जी हनो. शरणजी हनुमंता. हनुमानजी कृष्ण बाबा जर रामायणातून हनुमंत वजा केले तर वर्तमानपत्र. हनुमानजी हे रामायणाचं सौंदर्य आहे. म्हणून थोडा एक विचार करा, बाकीच्या कांडाला जी नावं आहे त्या संदर्भाने आहे. बाललीला झाल्या ते बालकांड, अयोध्येत वास्तवे अयोध्याकांड, अरण्यात गेले अरण्याकांड, लंकेच्या सानिध्यात लंकाकांड, शेवट उत्तराखंड, त्या वालीच्या नगराच्या संबंधाने किष्किंधाकांड. पण हनुमानजीची कर्तबगारी ज्या कांडात आहे त्याचं नाव हनुमान कांड नाही, सुंदरकांड. थोडासा विचार करा, कारण हे सौंदर्य आहे. अख्ख्या रामायणाचं सौंदर्य म्हणजे हनुमानजी आहे, म्हणून त्याला नाव दिलं सुंदरकांड. पाव दियो चलने फिरणे को हात दियो हरि कृत्य करायो, कान दियो सुने हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गा. हे प्रत्येक इंद्रियाचं ते वाढत चाललं हो. आम्हाला 1.5 वर्षापासून कीर्तन नाही, त्यामुळे सोडून वाटत नाही. आज बरेच बाबा बसले घरी. सगळ्यात मोठी फजिती कोरोना काळात झाली असेल तर गोवा लोकांची. त्याचं कारण सांगतो. एकाही बुवाला बाजारभाव माहिती नव्हते. तेल काय भाव, साखर काय भाव, दुसऱ्याच्याच घरी भाव, 1.5 वर्षात कळला भाव. प्रत्येक इंद्रियाचा आणि कार्य सांगताना ही शब्द आहेत. पाव दियो चलने फिरणे को, हात दियो हरि कृत्य करायो. पाय दिले चालता येतात, हात दिल्यामुळे काम करता येतं. हे सरळ सरळ अर्थ आहे. पाव दियो चलने फिरणे को, हात दियो हरि कृत्य करायो, कान दियो सुने हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गायो. पण नाक दियो मुख शोभतता करी, इथे शब्द तोच घातला. सगळ्या इंद्रियाचं सांगताना कानाने ऐकता येतं, डोळ्यांनी पाहता येतं, पायाने चालता येतं, हाताने काम करता येतं. पण नाकाचं वर्णन करताना नाक दियो मुख शोभतता करी, नाकानं शरीराला सौंदर्य प्राप्त झालं. तसं हनुमानजी हे रामायणाचं सौंदर्य आहे, म्हणून त्या कांडाला नाव सुंदरकांड आहे. सुंदरकांड. इथे काही ठिकाणी हा जी शब्द नाही, काही ठिकाणी पण गाथामध्ये जी आहे. शरण शरण हनुमंता. इथे बसलेल्या सर्वांना हा अभंग पाठ आहे. असा एकही इथे भाविक नाही की ज्याला अभंग पाठ नाही. आणि हा घेण्याचं कारण त्यांच्याबद्दलच कार्यक्रम आहे, त्यांचीच प्राण प्रतिष्ठा आहे, म्हणून हा अभंग मी निवडला. पण जी बऱ्याच ठिकाणी वारकरी फटकरी या जी शब्द घेतात. जीचा अर्थ महाराज होतो. जी म्हणजे महाराज. हा आदर दिला तुकोबारायांनी हनुमानजीला. शरण शरण जी. कुलवान घराण्यामध्ये जी म्हणण्याची पद्धत आहे. जे कुलवान घराणे आहे ना पूर्वीचे, बापानी जर हाक मारली तर बापाही उद्धटपणे हा. आमचे पूजनीय भगुरे गुरुजी आणि त्यांची सर्व विद्यार्थी मंडळी ते वावीला स्थायिक झाल्यामुळे तर या भागात आता अडचण राहिली नाही. कधी बोलवा. धुतल्या तांदळासारखा परमार्थ आमच्या भगुरे गुरुजीचा आहे. त्यांची सर्व विद्यार्थी मंडळी, विनयकरी महाराज, तुळशी वृंदावनवाल्या माऊल्या,
मागचे सर्व टाळकरी, इकडचेही टाळकरी, दोन्ही मृदंगाचार्यांना नमस्कार. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. वापस आलो. मला इथे आल्यानंतर त्यांच्याशी बोललो. निंबुणीचा मळा जुनं, हे 80-81 सालची गोष्ट आहे. यायचो वावीला. काशिकानंद बाबाचं तिथे रामायण असायचं. गावातलं पोलीस स्टेशन जुन्या मंडळीला आठवत असेल. आणि इथं आल्यावरही लक्षात आले की एकदा मी या वाडीला आलेलो होतो. त्याला 25-30 वर्ष झाले. काशिकानंद महाराजांनी ती तारीख दिली होती. पावसाचे दिवस होते. जी मोटरसायकल पाठवली वावीला ती त्या फाट्यावर बंद पडली. तिथून पायी चालत आल्यामुळे चांगलं लक्षात राहतं. बसा. हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कवळेकरही होते. पूर्वीचं आठवतं मला. आणि ते धाब्याचं माळवदाचं मंदिर होतं. ते त्याच्या पुढे कार्यक्रम होता. कृष्ण महाराजाला म्हटलं इथे मी एकदा आलेला. आमची रांजणगाव देशमुखची सगळी मंडळी आली. वावीकर आले. वावीकर आले म्हणजे त्यांचीच वाडी आहे. मते मामाही दिसतात. ते पोरी सरळ बसतो, नाही तर मागे जाऊन बस. विठ्ठला एकादश वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णव. भगवान स्वतः सांगतात बरं का कृष्णा बुवा, मला 3 गोष्टी आवडतात. व्रतामध्ये एकादशी, तीर्थामध्ये गंगा आणि भक्तामध्ये वैष्णव संपन्न होतोय. हा अविस्मरणीय प्रसंग आहे. 3-3, 4-4 मजली इमारती बांधणारे बरीच लोक आहेत. पण हनुमानजीला ऐश्वर्यामध्ये ठेवणारी पिंपरवाडी पूर्वीचं आम्ही मंदिर पाहिलेलं आहे. आता जेवढ्यांचा या ठिकाणी सहभाग लागला असेल, कोणी 101 रुपया गरीब असेल त्याने दिला असेल, कोणी 1100 दिले असतील, कोणी 11,000 दिले असेल, पण सर्वच्या सर्व धन्यवादास पात्र आहे. त्याही वेळेला बरं का कृष्णा महाराज, एकट्या भगवान श्रीकृष्णाच्या करांगोळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, पण देवानं एकट्यानं उचललं नाही. सगळे आपले गोपाळ गोळा केले. पेंड्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा बाबा, काठ्या लावा. सर्वांनी काठ्या लावल्या नामदेवराव. आणि कृष्णदेवानं करांगोळी लावली. अख्खा गोवर्धन उचलला. मी का सांगतो, याच्यात जास्त मोठी वर्गणी ज्यानं हनुमानजीसाठी दिली असेल त्याला श्रीकृष्ण समजा या गावातला. आणि गरीब असेल, 2 शेळ्या चालत असेल, फाटके कपडे घालून असेल, जर्मनच्या ताटात शेळीपाकी भाकरी खात असेल, त्यानंही आपल्या कमाईतून 101 रुपया दिला असेल त्याला गोपाळ समजा. या गावचे गोपाळ आणि श्रीकृष्ण एकत्रित आले. आणि म्हणून हा अविस्मरणीय आपल्या पुढे एक लक्षात घ्या. कितीही करा प्रपंचाचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पिंपरवाडीच्या इथून कितीतरी पिढ्या मरतील, जावंच लागणार आहे. पण हनुमानजीच्या दरबारात येऊन नतमस्तक होताना सगळ्या पिढ्या या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. आणि याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती. म्हणे एका मरणे की सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे. सुरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सुरत म्हणजे हे गुजरात मधले शहर नाही, बडोदा, सुरत, हे 3.5 हाताचं जे शरीर आहे याला सुरतच म्हणते. सुरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सुरत तो जाती रही कीरत कबू ना जाय. ही जाणार आहे. किती सांभाळण्याचा प्रयत्न करा, नाही कोरोना झाला तरी जाणार आहे.
अस्ति जायते, अस्ति वर्धते, विपरिणमते, अपेक्षयते, विनश्यते, ह्या 6 अवस्था ठरलेल्या आहे गुरुजी. ज्याचा जन्म झाला त्याचं अस्तित्व आहे, मग त्याच्यामध्ये वाढ होते, बदल होतो. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं. आता कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आम्हाला बसावं लागतं, उभं राहता येत होतं. बाळपणी असतं शरीर तसं तारुण्यात नाही, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. तुमचे अनुभव आहे. कोणाचंही बाळ असू द्या, 2 वर्ष वयाचं, उघड्या अंगाचं, जांग्या घातलेलं, गोरपान, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा नवीन माणूस सुद्धा म्हणतो पिंट्या पप्पी दे बाळा. असं कोणी म्हणतंय का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी त्यांना वावीला जा. कुठली पप्पी? म्हातारी नाही, तोंड पाहतं, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते त्या देहाकडे कोणी पाहत नाही. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, म्हणून सुरत तो जाती रही. हे तुमचे अनुभव आहे. अंधारात जा तर तुमची स्वतःची सावली तुम्हाला सहकार्य करीत नाही. बाकीचं जाऊ द्या. अंधेरे में छाया साथ नहीं देती, और बुढ़े पे में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती राहणार आहे. म्हणून उत्तमाची उरे कीर्ती माझे. मी का सांगतो एवढं की या संबंधाने आणि पूर्णविराम याच्यात आहे. बाकी कितीही चांगलं काम बंगल्याचं करा तरी पूर्ण होत नाही. किती चांगला बांधा बंगला, बांधल्यानंतर कृष्णा महाराज मग वास्तुशांती, पंगत बसलेली अंगणात, घरमालक फिरतो, नामदेवराव फिरावं लागतं. बघू सावकाश जेव्हा, नामदेवराव पोटभर जेव्हा, लाजू नका नाना तात्या, लाजू नका रावसाहेब, काकासाहेब, लाजू नका. मालक फिरतो आणि जेवणारा म्हणतो थांबा, काय एवढा पैसा होता, मग पत्रा का टाकला, स्लाब का नाही होतला, याच्या नाकीनं वाली एकटा आबदलं 12 महिने, खालचं फुकटची बुंदी खाऊन सला त्याला द्या. त्याच्या पुढचं म्हणतं अजून एवढं चांगलं घर बांधलं, डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला, देवघर का नाही बांधला. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही. त्याचं नाव घर आहे, अपूर्ण राहत नाही ते मंदिर आहे. पाया खोतला, चोथा झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं, आणि ब्रह्मचारी आणून केशवबाबा कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. देवळाच्या कामा कळसू पूर्ण विराम यामध्ये. विठ्ठल सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. निलेशजी केदार यांच्याच मध्ये आहे हे गाव नाही का? या आनंद आहे. धरिली जी होती चित्ती तिची डोळा दिसती. गावकऱ्यांनी जो संकल्प केला होता, ज्याच्यासाठी सगळे गाव झटलं, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे, आणि ते कार्य पूर्ण झालं. धरिली जी होती चित्ती तेची डोळा दिसती. तुकोबाला म्हणतात, आले आवडीची फळ, आले आवडीची फळ, आले आवडीची त्याचं आडनाव आघाव आहे. थोडा आगाऊपणा करेल तर सांभाळून घ्या. आले आवडीची फळं, झाले कारण सकळ. हा आनंदाचा प्रसंग आहे. घाबरू नका, होईल तुमच्या पक्ष. हो माहिती, तुम्ही घाबरू नका असं म्हणतो. तिसरंच होऊन बसते. मग लाईट गेली आम्हालाही कळतं, पण ते बाबा काय म्हणतील, बाबा काय म्हणतील, आणि बाबाच्याच घरी गेल्यावर बाबा काय करत. बाबांनी समजून घेतलं पाहिजे. विठ्ठला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. पहिल्या चरणावर पहिला प्रश्न निर्माण होतो,
तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक. आपण थोडा संदर्भ लक्षात घ्या. त्या दैवतावर त्या भक्ताची निश्चित श्रद्धा. एकदा संत तुलसीदासजींच्या पुढे भगवान श्रीकृष्ण आले, पण तुलसीदासजींनी नमस्कार केला नाही. भगवान श्रीकृष्णाला वाटलं या बुवानं ओळखलं नसर, म्हणून परिचय दिला. मी भगवान श्रीकृष्ण. असशील मग म्हणजे देवा, तू या स्वरूपामध्ये गोपिका पागल केल्या असतील, पण हा तुलसीदास तुला नमस्कार करणार नाही का? कहा कहो छबी आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक तब नमे धनुष बाणले हात. मी पाया पडावं असं वाटतं का? रामाच्या रूपात लोटांगण घालील तुला. देव वापस गेला, राम रूपात आला. मुरली मुकुट दुराय के धनुष बाणले हात, तुलसी दास के कारण ब्रजनाथ भय रघु. ही एकनिष्ठ उपासना. एक तो तीर्थावळीचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. ज्ञानोबा राय पांडुरंगाला म्हणाले, देवा मला तीर्थयात्रेला जायचं आहे. मग काय प्रासंगिक करार गाडी देऊ? नाही दे. तुमचा नामा फक्त सोबतीला द्या. नामा सोबतीला द्या म्हटल्याबरोबर पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली सगळे देईल, माझा नामा नाही देणार का? क्षणभर माझा नामा दिसला नाही तर पाण्याशिवाय मासातची माझी अवस्था होत असते. मला दुसरं काही नको देवा, फक्त नामा नेणार. हो नाही करता करता 6:45ला होच म्हटलं. मला वाटलं मीच वेळ सांभाळतो, पण पिंपळवाडी आमच्या पुढे 2 पावलं होतं. आधीच सुरू केलं. हुशार मंडळी. ठीक आहे देवा. नामदेवराय आले. पांडुरंग म्हणाले, नामा तुला ज्ञानोबारायच्या सोबत तीर्थयात्रेला जावं लागेल. लाल डोळे केले नामदेवाने. किती वेळा सांगत देवा तुम्हाला? वतन आमुची निरास पंढरी विठोबाचे घरी नांद नको सेवा करू ते निमित्त म्हणून भावे प्रसाद स्वभाव देत. नामा म्हणे आम्ही पायरीची चिरे वरी संत हिरे पाय देते. वैकुंठासी आम्हा धारू नको हरी, वास दे पंढरी सर्वता. अरे हो शांत हो बाबा, पण मी ज्यांच्या सोबत पाठवतो ते कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. आम्ही समजू शकतो, काळजी करू नका. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी तसे आदर संगतीचा. ठीक आहे देवा, ठीक आहे. तुम्ही म्हणताय ना जातो, पण एका अटीवर. ही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई तीर्थयात्रेत वाटेल त्या देवाच्या पाया पडतील, पण तुमचा नामा नाही पाया पडणार का? माझं ठरलंय देवा. कटावरी कर नाही ज्या देवा, कमरेवर नाही, पाय विटेवर नाही, हा नामा त्याचं दर्शन घेणार नाही. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. याला म्हणतात एकनिष्ठ उपासना. अजून 1-2 प्रमाण देतो कृष्णबुवा, प्रमाण देतो. मान तोडावया
करशस्त्रांचे कठीण बहुतांचे उभारिले तरी न वदे न वदे न वदे आन. हे नामदेवरायाचं प्रमाण आहे. रस्त्याने जात असताना सशस्त्र गुंडांची टोळी आम्हाला आडवी झाली, तलवारी दाखवल्या, सांगितलं विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं नाव घ्या, नाही घेणार. मुडकं तोडू तरी चालेल, मान तोडावया करशस्त्रांचे कठीण बहुतांचे उभारिले तरी न वदे न वदे न वदे आन आन काही या विठ्ठला वाचून. अजून एक प्रमाण. ब्रह्मदेवाशी झाल्या भेटी तोही वदेल ऐशा गोष्टी. जर ब्रह्मदेव रस्त्यात भेटला तो म्हणाल विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं भजन करा, तर आम्ही म्हणू याचे चारही डोके फिरले. ब्रह्मदेवाशी झाल्या भेटी तोही वदेल ऐशा गोष्टी तरी चळला प्रोटी निभ्रांत जाणार. मग आमचा विठ्ठल प्रचंड, प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड. आम्ही विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं तोंड पाहणार नाही. ही सगळी प्रमाणं लक्षात ठेवा. एक कंजूस होता, तिकडची गोष्ट सांगतो बाबा, इकडे कीर्तन करायचं आपल्याला. बरं का डेपे साहेब, कंजूस मक्खीचूस. मक्खीचूस म्हणजे तुपाच्या वाटीत नाही, कढीच्या वाटीत जरी माशी पडली तरी ते माशी तशी फेकत नव्हतं. आता फार महाग आहे का कढी? कढीतून माशी काढायचं, चष्मा लावून माशीकडे बघायचं, हिला किती कढी चिकटली, आणि तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करून मग माशी फेकायचं. म्हणजे माशी चोखून चोखून चोथा करून माशीला फेकणे, याला मक्खीचूस. म्हणजे कळलं तुम्हाला. नुसत्या हातानं कावळा न मारणे. जेवता जेवता वरण भात खाताना जर कावळ्या आला, त्याला प्रश्न पडायचा, तर आपण खडा फेकून मारला कावळ्याला, तर त्याच्यापर्यंत हाताला चिकटलेली भाताची शीत जाईल आणि कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक माझ्या उदार कुळाला लागल. याला म्हणतात नुसत्या हातानं कावळ्यानं मारणे. असं कंजूस पहिल्यांदा पंढरपूरला गेलं, जवळजवळ 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा आयुष्यात पंढरपूरला गेलं. मग पांडुरंगानं ठरवलं, कृष्णाबुवा याची परीक्षा ठरवली घ्यायची आपण. चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ झाल्यावर पांडुरंग वासुदेवाच्या रूपात आले. हे टावेलने अंग पुसत होतं. वासुदेवाच्या रूपातल्या पांडुरंगानं सुरू केलं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजोरीच्या खंडोबाला, देहूगावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, जाळा वाचून कर नाही, माया वाचून नाही. कामापुरता आपल्याकडे धंदा आहे ना, तो काय पाहिजे, काय काही नाही, एक पैसा. वासुदेव म्हणला, आता नया पैशाचं दान न करता 80 वर्ष जगलं ते साध्या डोक्याचं असेल का? तुम्ही डोकं चालवा. तुम्हाला वासुदेवा पहिल्यांदा पंढरपूरला आलो, अनुभवी वारकऱ्यांनी सांगितलं की पंढरपूरला जाता जा, पण ते चंद्रभागेच्या वाळवंटात चोऱ्या होतात, पैसा नेऊ नको. म्हणून मी नया पैसा आणला नाही, टावेल चड्डीवर आलो. तुम्हाला पैसा पाहिजे तर खोलीवर या. खोलीवर. वासुदेव मला ठीक आहे बाबा, खोलीवर येतो. गेला वासुदेव गर्दीत निघून हा खोलीवर आला. आतून कडी लावली, कपडे बदलू लागला आणि मनात म्हणतोय, मूर्ख दिसला वासुदेव. पंढरपुरात मठ किती, मजले किती, खोल्या किती, निदान विचारायचं कोण्या धर्मशाळेत, कोणत्या मजल्यावर, किती नंबरच्या खोलीत. मूर्ख दिसला म्हणला वासुदेव. एवढ्यात बाहेरून दरवाजावर थाप पडली आणि जसं दार उघडलं, आळंदीच्या ज्ञानोबाला, तुम्ही म्हणला की खोलीवर या. अरे मी सहज म्हणलं. मग मी सहजच आलो, पैसा काढा. हा म्हणला वासुदेवा. आल्या आल्या पैसे मोजले, 350 रुपये भरले. आणि जायला तेवढीच तिकीट आहे. कंडक्टर 1 रुपया कमी असला तर तिकीट देत नाही, म्हणून तिकिटाची अडचण येणार आहे. मग काय करू? काही नाही, गावला या, देऊ तुमचा पैसा. वासुदेव म्हणला ठीक आहे, तिकिटाची अडचण आहे ना, मी गावला येतो. वासुदेव गेल्यावर हा म्हणला मूर्ख दिसला वासुदेव. 350 जाण्याचे, मते मामान 350 येण्याचे. 700 रुपयाचा तिकीट खर्च करून नया पैशाच्या दानाला कोणी येईल का? मूर्खातला मूर्ख.
मग यानं घाई घाई बाजार केला नामदेवरा, गोंगड्या बांगड्या, ते तुम्हाला चांगलं पाठ आहे, खुळखुळा, गोपीचंदन, बुक्का, आणि लक्झरी बस पकडली कृष्णाबुवा. 8 तासात घरी आलं. निलेश भाऊ बायकोला वाटलं जन्मात कधी पंढरीला गेलं नाही, 80 वर्षाच्या वयात पहिल्यांदा गेलं, म्हणून बिचारीनं पाठ मांडला, गरम पाणी बादली भर याचे पाय धुवायला. पाय धुवून झाल्यावर मग आज सगळे सोडला बाजार. बायको सहज म्हणली, कशी काय झाली वारी? चांगली झाली. काही नवल विशेष? हा, विशेष घडलं म्हणला. वासुदेव आलता, वाळवटा, पैसा मागत होता. मग मी देतोय त्याला पैसा. कोलीवर म्हणलं, ते कोलीवर आलं. मग रसायला तिकीटात कमी पडते. मग म्हणलं मी गावला या. मग तो म्हणला गावला येतो. मग काय तुझं डोकं फिरलं का? 350 येण्याचे, 350 जाण्याचे, 700 रुपये खर्च करून मूर्खातला मूर्ख तरी येईल का कोणी? बायको घरातून म्हणली, अंगणात कोण आलं? तेच होतं. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला. हाच लागलाय पंढरपुरापासून. आता एकच उपाय आहे म्हणला, मी मरायचा नाटक करतो, तू रडायचा नाटक कर. मग काय डेड बॉडी पासून घेतला पैसा काही निघून झालं. हे धाडकन कोसळलं, नाटकीच होतं. आणि बायकोनं रडायला सुरुवात केली, जोरात रडू लागली. सगळा समाज जमा झाला. नाकाला कापूस लावायचे लोक, तर हे कापूस उडू देत नव्हतं. कापूस उडला तर पैसा जातो. बायको अशी नाटकी होती, कधी पंढरपूरला नाही गेले आणि पहिल्यांदा गेले, आल्या आल्या नेले. लोक म्हणले याला म्हणतात नशीब. अरे जन्म गेला वाऱ्या करता करता, पण असं बरं. आणि तो वासुदेव अंगणात पाहिला आणि विचारलं ग्रामस्थाने, कुठले आपण? पंढरपूर. तिकडे कुठं? मालकाकडेच. त्यासाठी पैसा देतो म्हणला मालक. पैसा? तो मेला. आता होता किंवा अटॅक आला. अटॅक. वाईट झालं म्हणला. आता ज्याच्या नावावर मी इथपर्यंत आलो, अंतयात्रा उरकल्याशिवाय कसा जाऊ म्हणला वासुदेव. हे डेड बॉडीला कळालं, हे पेटवल्याशिवाय जात नाही. आणि जिवंत आव म्हणा तर पैसा जातो. सगळी तयारी सुरू झाली. पाणी तापवणं सुरू, रडारड सुरू. याला बाहेर काढलं, गरम पाण्यानं नाव घातलं. चटका बसला तरी हुस म्हणे ना, पैसा जातो. चौघानं खांद्यावर घेतलं. वेळ कधी आहे ना, 1 तास आहे. घेतलं, उरकलं, चाललंय. सगळी प्रेत यात्रा, वासुदेव प्रेत यात्रेत भगवती गुरुजी. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला वासुदेव. याला चितेवर ठेवलं तरी म्हणे ना मी जिवंत आहे म्हणून. अग्नी पेटवला, जाळ झाला. तेव्हा ते पेटणारं नाही घाबरलं, वासुदेवच घाबरला. देवाला वाटलं मरतय ले. वायवंटापासून मागे लागलेलं काय एका पैशानी मरतो, माझा पैसा सुटला. तो म्हणला ह्याही पठ्ठ्या उठला. ज्ञानोबा राय दृष्टांत देतात, एकोत्तराची वाडी, जळते आगी घाली ती उडी. एका नया पैशासाठी पेटत्या आगीत उडी घालतात. एवढं ज्याचं धनावर प्रेम असतं, आम्हा नारायण पैसा. भावे लोभ्या आवडे धन, आम्हा नारायण पैशा परी. पतिव्रता नेणे अनिकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी बनी. तसं अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची स्तुती करणं आम्हाला ब्रह्महत्येसारखं पाप आहे असं म्हणणारे संत. एवढंच नाही, एका विठ्ठला वाचून न करू अनिका भजन. एका विठ्ठलाशिवाय आम्ही दुसऱ्याचं भजन करणार नाही. एवढंच नाही, विठ्ठलाशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही. तुझा शरणागत शरण, तुझा शरणागत शरण, चालू अनिका. तुझा शरणागत
तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवना हे का नेनसी. असं साक्षात पांडुरंगाला म्हणणारे तुकोबार आहे की तुझा शरणागत भक्त दुसऱ्याला शरण गेला तर कमीपणा तुझा आहे असं पांडुरंगाजवळ म्हणतात. आणि इथं तुझा शरणागत शरण जाऊ आणि कासी, तुका म्हणे लाज कवना असं पांडुरंगाला सांगतात. आणि इथं हनुमंताला शरण जातात. मी सुरुवात करताना बोललो होतो पहिल्या चरणावर पहिला प्रश्न विठ्ठल. याचं कारण आहे हनुमानजी हे संत आहे. कितीतरी प्रमाण याच्यावर सांगता येतील. हनुमानजी जेव्हा लंकेत गेले ना, लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं, मंदिर, आणि मंदिर समजून हनुमानजी आत प्रवेश करायचे. तात मल्लयुद्ध, मांस भक्षण,